भारताचा शोध भाग 19 समन्वय व मेळ चातुर्वर्ण्याचा आरंभ. हिंदुस्थानात आर्यांच्या आगमनामुळे वांशिक आणि राजकीय असे नवे प्रश्न निर्माण झाले. द्राविडी लोक जित असले तरी त्यांच्या पाठीमागे संस्कृतीची प्राचीन परंपरा होती, परंतु आर्य जेते असल्यामुळे द्राविडांपेक्षा स्वतःला फारच श्रेष्ठ समजत यात शंका नाही व त्यामुळे या दोघांमध्ये फार मोठे अंतर पडले होते. शिवाय मागासलेल्या अशा मूळच्या आदिवासींच्याही काही जाती जमाती होत्या. त्या जंगलात राहत किंवा भ्रमंती करीत. या भिन्न भिन्न अशा मानववंशांच्या संघर्षातून व अन्योन्य क्रियाप्रतिक्रियांमधून हळूहळू हे चातुर्वर्ण्य उदयाला आले. पुढील काही शतकात या चातुर्वर्ण्यांचा भारतीय जीवनावर अति खोल परिणाम व्हावयाचा होता. आर्यात किंवा अनार्यात हे चातुर्वर्ण्य मुळात नव्हते असे दिसते. भिन्न भिन्न वंशांच्या लोकांची एकच सामाजिक संघटना करण्याचा तो एक प्रयत्न होता. त्या काळी प्रत्यक्ष असलेली वस्तुस्थिती लक्षात घेऊन केलेली ती एक संगतवार व्यवस्था होती. पुढे या व्यवस्थेतूनच अधप्पात आला आणि आजही हे चातुर्वर्ण्य म्हणजेच एक शाप किंवा ओझे झाले आहे ते वेगळे. परंतु पुढच्या काळात काय झाले त्यावरून प्राचीन काळी निर्माण झालेल्या व्यवस्थेवर मत देणे चूक आहे. चातुर्वर्ण्य त्या काळातील परिस्थितीला व विचारांना अनुरूप होते. बहुतेक सर्वच प्राचीन संस्कृतींमधून अशी ही वर्गवारी क्रमवारी लावलेली दिसून येईल. एक चीनच दिसायला अपवाद दिसतो. इराणातील आर्यांमध्येही ससेनियन काळात चातुर्विध विभागणी होती, परंतु त्याला जातीभेदाचे कडक स्वरूप आलेले नव्हते. पुष्कळशा प्राचीन संस्कृती, ग्रीक संस्कृती सुद्धा सर्वसाधारण जनतेच्या गुलामगिरीवर आधारलेल्या होत्या. हिंदुस्थानात किरकोळ स्वरूपात घर कामापुरती दासदासींची प्रथा असली तरी सारी जनताची जनता गुलाम म्हणून राबणारी नव्हती. प्लेटोने आपल्या रिपब्लिक या ग्रंथात चातुर्वर्ण्यासारखीच विभागणी केलेली आढळते. मध्ययुगीन कॅथॉलिक धर्मातही ही पद्धती होती. प्रथम आर्य व अनार्य असे दोन स्पष्ट भेद पडले आणि हाच चातुर्वर्ण्याचा जातीभेदाचा आरंभ होय. या अनार्यांमध्ये शिवाय द्राविडी आणि आदिवासी हेही भेद होते. आरंभी हे सारे आर्य एका वर्गात होते. श्रम विभागाची कल्पना फारशी नव्हती. आर्य शब्द ज्या धातूपासून आला आहे त्या धातूचा अर्थ जमीन लागवडीस आणणे असा आहे. हे सारे आर्य शेतकरी होते. कृषी शेती हा श्रेष्ठ धंदा मानला जाई. जमीन कसणाराच आधी उपाध्यायाचे तर कधी योद्ध्याचे किंवा कधी व्यापाऱ्याचे अशी वेगवेगळी कामे करी. उपाध्यायांची अशी खास जात नव्हती. अनार्यांपासून आर्यांना वेगळे ठेवण्यासाठी म्हणून मुळात जातीभेद जन्माला आला, परंतु आर्यांवरच त्याची प्रतिक्रिया सुरू झाली. श्रम विभागाचे तत्व येऊन त्याच्या विशिष्ट क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त करून घेण्याची प्रथा वाढली आणि जे नवीन वर्ग पाडण्यात आले होते त्यांना जातीचे स्वरूप प्राप्त झाले. ज्या काळात जितांचा समूळ उच्छेद करण्याची किंवा त्यांना दास करण्याची सर्वत्र प्रथा रूढ होती, त्या काळात या चातुर्वर्ण्याने अधिक अहिंसक मार्गाने हा प्रश्न सोडविला. निरनिराळ्या धंद्यांतील वाढत्या प्रावीण्याशी हा मार्ग जुळत होता. समाजात जीवनाचा क्रम लावण्यात आला. कृषी करणारे तसेच व्यापारी, कारागीर या सर्वांचा वैश्यवर्ण झाला. राज्यकर्ते, योद्धे यांचा क्षत्रिय वर्ण झाला. धर्मकर्मे संपादणारे आणि विचार करणारे, राष्ट्राची ध्येय सांभाळणारे, ते जिवंत ठेवणारे आणि सर्वांना मार्गदर्शन करणारे यांचा ब्राह्मण वर्ण झाला. या तीन वर्णांच्या खाली चौथा शूद्र वर्ण होता. शेतकऱ्यांच्या खेरीज नुसती मजुरी करणारे व काही इतर धंदा व्यवसाय न येणारे जे लोक होते त्यांना त्यांचा शूद्र वर्ण बनला. तो या त्रैवर्णिकांच्या खालचा झाला. या देशातील मूळच्या आदिवासींचे अनेक संघ होते. त्यांना हळूहळू या चातुर्वर्ण्यात सामावून घेण्यात आले. सामाजिक क्रमातील शेवटचा जो शूद्र वर्ण त्यात त्यांना घालण्यात आले. चातुर्वर्ण्याच्या बाहेरच्यांना अशा रीतीने चातुर्वर्ण्यात घेऊन आत्मसात करण्याची ही क्रिया अखंड चालली होती. ही वर्णव्यवस्था पूर्वीच्या काळी वाहत्या पाण्यासारखी असावी व पाण्यात पाणी तेव्हाच मिसळत असले पाहिजे. पण पुढे पुढे बऱ्याच काळानंतर हे वाहते स्वरूप जाऊन वर्णव्यवस्था कडक झाली. सत्ताधारी वर्गाला अधिक हक्क असत, सोयी असत. जो कोणी राज्य जिंकून किंवा अन्य मार्गांनी सत्ताधीश होई त्याला त्याची इच्छा असेल तर क्षत्रिय वर्गात स्थान मिळे.
व कोणत्या तरी प्राचीन आर्य वीराच्या नावाशी संबंध जोडणारी त्याची वंशावळी तो भाटाकडून तयार करून घेई. आर्य शब्दातील आरंभीचा वंशवाचक अर्थ हळूहळू लोपून आर्य म्हणजे थोर, उदारचरित असा अर्थ रूढ झाला. अनेक अनार्य शब्दातीलही वंशवाचकत्व लोपून त्याचा अर्थ हलका, क्षुद्र असा झाला व भटक्या जाती, जंगलात राहणारे यांना हे नाव पडले. कोणत्याही गोष्टीच्या कल्पनेचे मूलतत्व शोधण्याकरिता तिचे पृथक्करण करून सूक्ष्म भेदांवरून वर्ग पाडण्यात भारतीय बुद्धीचे प्रावीण्य असा मान्य होते. निरनिराळ्या कल्पना, विचार एवढेच नव्हे तर जीवनातील नानाविध कार्ये यांची वर्गवारी करून प्रत्येकाला वेगवेगळ्या खणात ठेवण्याचा एक तऱ्हेचा नादीपणा बुद्धीला आला होता. आर्यांनी समाजाचे 4 भाग पाडून चातुर्वर्ण निर्माण केले, परंतु एवढ्यावरच त्यांचे समाधान झाले नाही. व्यक्तीच्या जीवनाचेही 4 भाग करून त्यांना आश्रम अशी संज्ञा देण्यात आली. पहिला ब्रह्मचर्याश्रम. यात व्यक्तीचे शरीर, मन, बुद्धी यांची वाढ होत असता ज्ञानार्जन करून संयम, मनोनिग्रह, ब्रह्मचर्य यांची जोपासना करावयाची. दुसरा गृहस्थाश्रम. यात कुटुंब चालवून व्यवहार पाळावयाचा व संसार करावयाचा. तिसरा वानप्रस्थाश्रम. यात चतुरस्त्र व समतोल बुद्धी झालेल्या प्रौढांनी कसलीही अभिलाषा न करता लोक कल्याणार्थ जनसेवा करावयाची. चौथा संन्यास. यात जगाच्या उलाढालीपासून निवृत्त असे जीवन घालवावयाचे असे. या 4 आश्रमांची योजना अशी झाली की त्यामुळे मनुष्य मात्रात ज्या 2 परस्पर विरोधी वृत्ती म्हणजे भोग व त्याग असतात त्यांचा नीट समन्वय झाला. चीनातल्या प्रमाणे हिंदुस्थानातही ज्ञान, विद्या यांना समाजात फार मान असे. कारण श्रेष्ठ प्रतीची विद्वत्ता असली म्हणजे नुसते ज्ञानच नव्हे तर नीतीही असावयास पाहिजे अशी अपेक्षा असे. विद्वानासमोर राजे, महाराजे, वीर, योद्धे सदैव नम्र असत. जे सत्ताधारी असतील ते संपूर्णपणे निस्वार्थी, निरंकारी असू शकणार नाहीत अशी जुनी भारतीय समजूत होती. सत्ताधाऱ्यांचे स्वार्थ, वैयक्तिक आशा आकांक्षा यांचा सार्वजनिक कर्तव्यांशी संघर्ष यावयाचाच. म्हणून ज्यांना संसाराची चिंता नाही, जे जीवनातील अवघड प्रश्नांचा अनासक्तपणे विचार करू शकतील अशा स्वतंत्र विचारवंतांच्या एका वर्गाकडे अंतिम श्रेयस्कर काय ते ठरविणे व न्यायनीतीचे पालन होत आहे की नाही यात सावधान ठेवून दक्ष राहणे ही कर्तव्ये नेमण्यात आली. ज्ञानधनांचा, तपोधनांचा, तत्वज्ञांचा हा वर्ग समाजाच्या शिरोभागी मानण्यात आला व सारे त्यांना मान देत. त्यांच्या खालोखाल जीवनाच्या प्रत्यक्ष घडामोडीत गुंतलेल्या सत्ताधीश राजांना, योद्ध्यांना मान असे. परंतु त्यांची सत्ता कितीही प्रबल असली तरी ऋषीमुनींचा मान त्यांना मिळत नसे. धनिक वर्गाला या क्षत्रिय वर्गापेक्षा कमी मान होता. क्षत्रिय वर्ण शिरोभागी नसला तरी त्याला मान देत. चीन देशातल्या प्रमाणे तो इतका तिरस्कार्ह मानला जात नसे. अशा प्रकारची ही वर्णाश्रम व्यवस्था होती. काही अंशी अशीच वर्णव्यवस्था इतरत्रही आपणास दिसून येते. मध्यकालीन युरोपातील ख्रिश्चन धर्मात अशीच व्यवस्था दिसते. त्यावेळेस सर्व आध्यात्मिक, नैतिक बाबतीत इतकेच नव्हे तर शासन संस्थेची मूलतत्वे कोणती असावीत या बाबतीतही रोमन चर्च जे सांगेल ते प्रमाण मानले जाईल. व्यवहारातही पुढे पुढे असे झाले की रोमन कॅथॉलिक धर्माधिकारी भौतिक सत्तेचेही अभिलाषी बनले आणि धर्माचार्य हे हक्काने सत्ताधारीही बनले. हिंदुस्थानातील ब्राह्मण वर्ग विचारवंतांचा व तत्वज्ञांचा पुरवठा करीत, परंतु विशिष्ट हक्काची व भिक्षुकशाही त्यांनी निर्माण केली. आपल्या या विशिष्ट हक्कांना ते फार जपत व त्यांच्या हातात प्रत्यक्ष सत्ता नसली तरी ते प्रबल होते. परंतु या वर्णव्यवस्थेच्या तत्वात क्वचित थोडा फेरफार कुठे कुठे होऊनही त्या मूळच्या तत्वाचा भारतीय जीवनावर फार खोल परिणाम झालेला आहे व ब्राह्मण्याचा आदर्श म्हणजे ज्ञानसंपन्न, दयाळू, मूळ स्वभावाचा चांगला, संयमी व लोक कल्याणाकरिता अवश्य तो त्याग करणारा असणारा असे अद्याप तरी मानतात. विशिष्ट मिराजदारी असणारे वर्ग ज्याप्रमाणे पूर्वी भ्रष्ट झाले त्याप्रमाणे ब्राह्मणही झाल्याची उदाहरणे आहेत व मिराजदार वर्गाचे सारे दुर्गुण त्यांच्यातही भूतकाली होते.
कितीतरी ब्राह्मणांना ज्ञानाचा गंध नसे व सद्गुणांची ओळख नसे असे असूनही लोक अद्याप त्यांना मानतात. जनतेमध्ये त्यांना अद्यापही खूप मान राहिला आहे. तो सत्तेच्या किंवा संपत्तीच्या जोरावर नसून ब्राह्मण वर्गात बुद्धिमान लोकांची अखंड परंपरा चालत आलेली नजरेत भरते व लोक कल्याणार्थ त्यांनी केलेल्या सेवेचा व त्यागाचा इतिहास उज्ज्वल आहे. म्हणून शतकानुशतके निर्माण झालेल्या नेतृत्वशाली व कर्तृत्ववान व्यक्तींमुळे त्या वर्गातील सर्वांचाच फायदा होईल. परंतु मान ठेवला जाई तो वर्गामुळे नव्हे, व्यक्तीच्या गुणामुळे. कोणत्याही ज्ञानी व सदाचारी माणसाला सन्मान द्यावा ही परंपराच होती. ब्राह्मणेतरातच नव्हे तर अतिशूद्र वर्गातील सज्जन सुद्धा या गुणांमुळे वंदनीय झाल्याची व कधी कधी संत पदवीला पोचल्याची अगणित उदाहरणे आहेत. जे अधिकार पदावर असत त्यांच्या हातात लष्करी सत्ता असे त्यांना लोक भीत, परंतु त्यांना इतका मान कधी मिळाला नाही. आज सुद्धा आजच्या धनयुगातही संतांना मान देण्याच्या परंपरेचा प्रभाव कायम आहे आणि त्यामुळेच ब्राह्मण नसलेले गांधी आज हिंदुस्थानचे अद्वितीय नेते होऊन अधिकाराची सत्ता किंवा पैशाचा जोर जवळ नसतानाही कोट्यवधी लोकांची हृदय हलवू शकतात. विचार करून करून ठरविलेले किंवा अंतस्फूर्तीने ठरलेले कोणते ध्येय राष्ट्रापुढे आहे ते समजून घ्यावयाला, ते राष्ट्र कोणत्या प्रकारच्या पुढाऱ्याला मानते ते पाहावे. या कसोटीपेक्षा जास्त चांगली कसोटीच नाही. हिंदी संस्कृतीतील मध्यवर्ती कल्पना या हिंदी आर्य संस्कृतीतील प्राणमय कल्पना धर्म ही आहे. इंग्रजीतील धर्मवाचक शब्दाने प्रतीत होणाऱ्या अर्थापेक्षा ह्या धर्म शब्दात निराळा अर्थ आहे. धर्म म्हणजे एखादा संप्रदाय किंवा पंथ अशा अर्थाने येथे तो शब्द योजलेला नाही. हिंदी संस्कृती धर्ममय आहे. धर्म ही तिची केंद्रीय कल्पना आहे असे जेव्हा मानण्यात येते तेव्हा येथील धर्म या शब्दाचा अर्थ ऋणे असा होतो. स्वतः संबंधी व राष्ट्रासंबंधी सर्व ऋणे फेडणे ही कल्पना येथे आहे. हा धर्म व्यापक ऋताचाच एक भाग आहे. ऋत म्हणजे विश्व आणि विश्वांतर्गत सारे वस्तुजात यांच्या कर्माचे नियमन करणारे सर्वव्यापी सर्वश्रेष्ठ नीती तत्व. या विश्वात जर काही एक व्यवस्था असेल तर मनुष्याने त्या व्यवस्थेतील आपले स्थान नीट ओळखले पाहिजे. त्या व्यवस्थेशी अविरोधाने वागले पाहिजे. स्वतःच्या जीवनाचा विश्वातील व्यवस्थेशी मेळ राखला पाहिजे. जर मनुष्य आपले कर्तव्य करील आणि आपल्या सर्व व्यवहारात नैतिक दृष्ट्या बरोबर वागेल तर त्याचा योग्य तो परिणाम होणारच अशी धर्माची आधारभूत कल्पना होती. हिंदी संस्कृतीत हक्क ही वस्तू नाही. हक्कावर असा भर नाही. प्राचीन काळी सर्वत्रच ही दृष्टी दिसते, परंतु अर्वाचीन काळ म्हणजे हक्कांचे युग आहे. प्राचीन काळ आणि अर्वाचीन काळ यांच्यातील हा महत्वाचा फरक आहे की आजच्या काळात सर्वत्र व्यक्तींचे हक्क, समूहांचे हक्क, राष्ट्रांचे हक्क अशा विविध हक्कांवर भर आहे. भारतीय संस्कृतीची अखंड धारा. अशा रीतीने ह्या अति प्राचीन काळातच संस्कृती व सुधारणा यांचे आरंभीचे अंकुर आपणास दिसतात. हेच अंकुर पुढे वाढले, बहरले आणि तीच फुलकुसुमित समृद्ध अशी संस्कृती अनेक फेरफार होत असूनही आजपर्यंत चालत आलेली आहे. या प्राचीन काळात हिंदी संस्कृतीची मूलभूत ध्येये, हिंदी संस्कृतीतील विधायक तत्वे आकार घेताना दिसतात. या ध्येयांनी आणि जीवनाकडे व जगाकडे पाहण्याची जी दृष्टी तेव्हा निश्चित झाली त्या दृष्टीने पुढच्या काळातील वाङ्मय, तत्वज्ञान, नाटक व नृत्य या सर्वांवर अपार परिणाम केला आहे. त्याबरोबरच त्या काळातही वर्जे, अवर्जे, शिवाशिव, विटाळ, चांडाळ या कल्पनेचीही बीजे दिसतात. हीच बीजे फोफावून अखेर त्याचा परिणाम मनुष्याचे जीवन प्रत्येक गोष्टीत जखडून टाकणाऱ्या हल्लीच्या जातीभेदाच्या मगरमिठीत झाला. मुळात जे चातुर्वर्ण्य तात्कालीन परिस्थितीची नीट घडी बसविण्यासाठी व समाजाला स्थिरता यावी, सामर्थ्य यावे म्हणून निर्माण झाले, त्याचाच अखेर तुरुंग निर्माण होऊन त्यातच समाज पिचत राहिला व मनुष्याचे मन गुदमरून गेले. समाजाला स्थैर्य मिळाले, पण ते मिळण्याकरिता अखेर प्रगतीचा बळी द्यावा लागला. परंतु प्रगतीची अखेर लवकरच झाली नाही. मध्यंतरी कितीतरी दीर्घ काळ गेला आणि या दीर्घ काळात चातुर्वर्ण्याच्या चौकटीत राहूनही मूळचा जोरदार अंकुर शतमार्गांनी फोफावला.
सर्व गोष्टीतील प्रगतीची मूळची रसरशीत प्रेरणा सर्व भारतवर्षभर पसरून भारतवर्षाच्या बाहेरही पूर्व समुद्रावरून पलीकडे गेली आणि तिच्यातील टिकून राहण्याची शक्ती अशी चिवट होती की पुन्हा पुन्हा हल्ले झाले, स्वाऱ्या आल्या तरी ती उभीच. आचार्य मॅकडोनल संस्कृत वाङ्मयाचा इतिहास या आपल्या ग्रंथात लिहितात, भारतीय वाङ्मयाचे महत्व ते स्वयंभू आहे म्हणून आहे. ख्रिस्तपूर्व 4थ्या शतकाच्या अखेरीस ग्रीकांनी हिंदुस्थानवर स्वारी केली, परंतु त्या स्वारीच्या आधीच हिंदी लोकांनी स्वतःची भारतीय संस्कृती संपूर्णपणे विकसित करून ठेवली होती. तिच्यावर परकीयांची छाया पडली नव्हती आणि पुढे इराणी, तुराणी, ग्रीक, सिथियन, मुसलमान यांच्या लाटांवर लाटा स्वाऱ्या करीत मुलूक जिंकीत आल्या तरी या इंडो आर्यन वंशाचे राष्ट्रीय जीवन व राष्ट्रीय वाङ्मय यांचा विकास अप्रतिहत चालूच राहिला. ब्रिटिशांची सत्ता स्थापन होईपर्यंत बाहेरच्या कोणत्याही गोष्टींचा विशेष परिणाम भारतीय जीवनाच्या व वाङ्मयाच्या राष्ट्रीय वाढीवर झाला नाही. त्याला निराळे वळण, निराळे स्वरूप कोणी देऊ शकला नाही. अशा प्रकारे सर्वतंत्र, स्वतंत्र असा विकास, अशी स्वतःची स्वतंत्र उत्क्रांती करून घेतल्याचा अनुभव इंडो युरोपियनांच्या समूहातील दुसऱ्या कोणत्याही शाखेला झालेला नाही. भाषा, साहित्य, धार्मिक श्रद्धा व धार्मिक विधी, सामाजिक चालीरीती, नाट्यादी कला इत्यादी गोष्टी 3000 वर्षांहून अधिक काळ अप्रतिहित विकास करीत गेल्याचे चीनखेरीज दुसरे उदाहरण झालेले नाही. परंतु हिंदुस्थान काही या काळात एकलकोंडा अलग होऊन बसला नव्हता. साऱ्या जगाशी त्याचे संबंध येत होते. इराण, ग्रीस, चीन, मध्य आशिया आणि इतर भाग यांच्याशी भारताचा अव्याहत व जिवंत संबंध होता. हे संबंध सारखे चालू असूनही मूळची संस्कृती घवघवीत राहिली. म्हणूनच असे म्हणणे भाग आहे की त्या संस्कृतीतच असे टिकून राहण्याचे काही अद्भुत सामर्थ्य, जीवन नीट समजून घेण्याची विद्या, जीवनाच्या अंतःस्फूर्तीचे झरे असले पाहिजेत. कारण 3-4 हजार वर्षे अशी अव्याहत विकासाची परंपरा टिकणे ही अद्भुत व असामान्य गोष्ट आहे. सुप्रसिद्ध पंडित आणि पौर्वात्य विद्या विशारद मॅक्स मुलर या गोष्टीवर भर देऊन म्हणतात, हिंदू विचाराचे अतिप्राचीन स्वरूप आणि आजचे अति अर्वाचीन स्वरूप यांच्यात 3000 वर्षांवर अक्षरशः अखंड परंपरा टिकली आहे. 1882 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठासमोर आपल्या व्याख्यानात मॅक्स मुलर अगदी भरात येऊन म्हणाले, निसर्गाने दिलेल्या सौंदर्य, सामर्थ्य आणि संपत्ती यांनी जास्तीत जास्त संपन्न असा देश या भूतलावर तुम्ही पाहू जाल. असा एखादा स्वर्ग पृथ्वीवर कुठे आहे म्हणून शोधाल तर मी तुम्हाला हिंदुस्थानकडे बोट करून दाखवीन. मला जर कोणी विचारले की कोणत्या आकाशाखाली मानवी मनाने स्वतःच्या उत्तमोत्तम शक्तींचा जास्तीत जास्त विकास करून घेतला, जीवनातील अत्यंत महत्वाच्या अशा महत्तम प्रश्नावर खोल गंभीर विचार केला आणि प्लेटो व कांट यांची पारायणे करणाऱ्यांचे एकदम डोळे उघडावे अशी उत्तरे कोणी शोधून काढली तर मी पुन्हा हिंदुस्थानकडेच बोट करीन. आपण युरोपातील लोक ग्रीक, रोमन आणि सेमेटिक जातीतील ज्यू यांच्या विचारावर पोचलेले आहोत. आपले आंतरिक जीवन अधिक संपूर्ण व्हावे, अधिक व्यापक व्हावे, अधिक विश्वात्मक व्हावे, थोडक्यात खऱ्या अर्थाने ते मानवी व्हावे. या जगातील जीवनासाठी म्हणून केवळ नव्हे तर ते आमूलाग्र बदलून आध्यात्मिक शाश्वत जीवनासाठी आपले हे जीवन जगावे असे वाटत असेल तर आपणाला जरूर असलेले आपले विकृत जीवन दुरुस्त करणारे रसायन कुठे मिळणार असेल तर मी पुन्हा हिंदुस्थानाकडेच बोट करीन, असे मॅक्स म्युलर म्हणतात. जवळजवळ अर्ध्या शतकांनंतर याच सुरात रोमा रोला लिहितात, अति प्राचीन काळी या भूतलावर मानवी जीवनाचे मायामय स्वप्न सुरू झाल्यापासून चैतन्यपूर्ण मानवांना पडलेली सर्व आशा स्वप्ने जर कुठे घर करून राहिली असतील तर ते घर हिंदुस्थान. भाग 19 समाप्त.